आज जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे 1 मे 2026 या दिवशी उपोषणास बसलेलो आहोत। सकाळी 11-11:30च्या दरम्यान आम्ही उपोषणाला बसलो आहोत। साधारण 1-1:30च्या दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब या आमच्या उपोषणास भेट दिली। सर्व बाबींची आम्ही त्यांच्याजवळ संबंधित कारखान्याविषयी या कारखान्याचा कसा आम्हाला त्रास आहे याचं कथन केलं। संबंधित जिल्हाधिकारी यांच्याजवळ ज्या वेळोवेळी दिलेल्या निवेदनानुसार ज्या तक्रारी होते यांचं सुद्धा कथन केलं। बाळराजे फायबर बोट यांच्यापासून आम्हाला काय त्रास होतो यांचं सुद्धा आम्ही त्यांच्याजवळ तर ह्या सगळ्याचा आढावा घेऊन सन्माननीय नितेशजी राणे साहेबांनी आम्हाला एक आश्वस्त केलं की जो कारखाना आहे त्याचं पूर्ण आपण हे करून संबंधित कारखान्याला आपण तुम्हा लोकांना काही त्रास होणार नाही असं आश्वासन दिलं। आणि तो कारखानासुद्धा आम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठेही हलवू, आम्ही ह्या साहेबांच्या बोलण्याचा आदर करतो आणि आम्हा लोकांवर जो त्रास होतो हे साहेब निश्चित करतील हे पण आम्हाला माहिती आहे। पण आज असं आहे की प्रशासनाकडनं जो उदाहरणार्थ 21 मेचं जे आमचे उपोषण होतं ह्या संदर्भात मालवणचे BDO आम्हाला 7 दिवसामध्ये त्या संबंधित कंपनीवर कारवाई करणार असं बोललेले होते। पण आज 7 काय 10 दिवस झाले त्याच्यानंतर आजपर्यंत त्या कंपनीवर कुठच्याही गोष्टीची कारवाई झाली नाही। पण ग्रामपंचायत काळसे याने त्यांना एक नोटीस दिलं। पाहायला गेलं तर हे नोटीस देण्याचं कारण काहीच नव्हतं। कारण काय की मुंबई हायकोर्टाचा आदेश असतानासुद्धा त्या कंपनीवर कारवाई होत नाही, म्हणून आम्ही या गोष्टीविरोधात किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि संबंधित सर्व लोकांना त्रास होतो ह्या उद्देशानंच आम्ही बसलेलो। पण मालवण तहसीलदार BDO ह्या लोकांनी आम्हाला येऊन ते पत्र दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही ते उपोषण स्थगित केलेलं। पण त्यानंतर संबंधित व्यक्ती मुंबई कोर्टाचा आदेश असतानासुद्धा मालवण कोर्टामध्ये हे काळसे ग्रामपंचायत यांच्या विरोधात दावा दाखल करून स्थगिती मिळवतो। म्हणजे मुंबई कोर्टाचा आदेश कुठेतरी थांबवला जातोय हे प्रशासनाला आम्हाला दाखवून द्यायचं आहे, म्हणून आम्ही आज हे उपोषण सोडत नाही आहोत, आमचं उपोषण चालू ठेवतोय।